नमस्कार. हिवाळ्यामध्ये आपण खूप वेगवेगळे लाडू खातो ज्याचा आपल्या शरीराला खूपच फायदा असतो. जसे डिंक मेव्याचे लाडू असतात तसेच हे तिळगुळाचे लाडूसुद्धा खूप पौष्टिक असतात. आता तुम्ही बघू शकता, आज मी जे लाडू बनवले आहेत ते एकदम मऊसूत असे लाडू आहेत आणि खूप छान आहेत चवीला. सगळ्यात महत्त्वाची, खूप झंझट नाही आहे याला बनवण्याची. ना पाक बनवायचा आहे, ना काही खूप तूप लागतं आहे किंवा काहीही नाही आणि जास्त जिन्नस पण नाही. बस फक्त तीळ भाजून घ्यायचे आहे. मी इथे 2 वाट्या तीळ भाजून घेतले आहे. हलक्या हाताने तीळ लगेच भाजल्या जातात, जसे चटकायला लागतील काढून जरा गार करून घ्यायचे आहे. गूळ जो आहे तो किसून घ्यायचा आहे. हा गूळ मी सेंद्रिय गूळ घेतला आहे. सुरुवातीला मिक्सरमध्ये पल्स मोडवर तीळ फिरवले, त्यानंतर त्यामध्ये गूळ घातला आहे हा सगळा आणि परत एकदा फिरवून घेतले. मऊसर असं ओलसर हे सारण आपलं तयार झालं आहे. बस फक्त या सारणाचे लगेच आपल्याला लाडू वळायचे आहे. तुम्हाला जर यामध्ये पावडर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. आता तुम्ही बघू शकताय की काहीही न टाकता, न तूप टाकायचं आहे किंवा पाक बनवलेला नाही, तरी पण हे आपले लाडू खूप मऊ आणि एकसारखे तयार होतात. तर हे लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा.